हॅलो स्टुडंट, खडखड इंग्रजी वाचायला शिका या आपल्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. आज आपण स्पेलिंग तयार करण्याची जगातली एक बेस्ट मेथड शिकणार आहोत. अशी ही मेथड आहे की ज्यासाठी तुम्हाला शब्द पाठांतर करण्याची गरजच पडणार नाही आहे. ह्या जर मेथडने तुम्ही जर शब्द लिहून पाहिले किंवा तुम्ही ते वाचत राहिलात तर तुम्हाला पाठ करण्याची अजिबात गरज पडणार नाही. लहान शब्दांपासून ते मोठ्या शब्दांपर्यंत कोणत्याही शब्दांचे स्पेलिंग तुम्ही पटापट मनानेच लिहू शकणार आहात. म्हणजे आता पाठांतराची अजिबात गरज नाही, पाठांतराची कटकटच नाही. तर कोणती आहे ती मेथड? मी आज तुम्हाला ती मेथड समजावून सांगणार आहे. याच पद्धतीनं अनेक पुढचे शब्दसुद्धा मी तुम्हाला देत राहणार आहे, जेणेकरून की तुम्हाला या मेथडच्या सहाय्याने अगदी 5 मिनिटांमध्ये 100 ते 150 शब्द तुम्ही सहजगत्या तुम्ही ते करू शकता. तुम्ही एक वेळेस वाचलं की तुम्ही त्याचे स्पेलिंग तर तयारच करणार आहात. त्यामुळे तुम्ही वाचलं तरीसुद्धा 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमचे 100-150 शब्द सहज तयार होणार आहेत. चला तर शिकूया अशी कोणती ती मेथड आहे. परंतु स्टुडंट्स आणि पॅरेंट्स, तुम्हाला तर माहितीच आहे की प्रत्येक ठिकाणी शिकवत असताना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळत असतात. बरेचसे रूल्स मी सांगत असते, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पाहायचं आहे. बरेचसे विद्यार्थी आणि पॅरेंट्स व्हिडिओ स्किप करून पाहत आहेत आणि मग नंतर त्यावर मला फोन कॉल करून त्याचे प्रश्न विचारत आहेत. सो प्लीज व्हिडिओ स्किप न करता पहा. तुम्ही जे मला प्रश्न विचारता, डाऊट विचारता, त्याची उत्तरं ऑलरेडी त्याच व्हिडिओमध्ये मी दिलेली असतात, परंतु तुम्ही स्किप करून पाहिल्यामुळे तुम्हाला ते उत्तरं मिळत नाहीत. सो त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता पाहायचा आहे. ही मेथड शिकून घ्याल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे शब्द पाठ करू शकणार आहात. पाठ करायचं असं मी म्हणणार सुद्धा नाही आता, कारण तुम्हाला पाठ करण्याची गरजच पडणार नाही. चला तर बघूया कोणती आहे अशी ती वर्ल्ड बेस्ट मेथड. तर पहा स्टुडंट, ही जी मेथड आहे या मेथडच्या सहाय्याने कशा पद्धतीनं शब्दपाठ करायचे आहेत बघा. सर्वात पहिले तर तुम्हाला माहिती आहे की आता जे आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात, रेग्युलर व्ह्युअर्स आहेत, त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन नाही आहे. तरी पण एक वेळेस त्यांच्यासाठी ज्यांना यातलं काहीच माहिती नाही. सो बघा, अशा पद्धतीनं ABCDEFG पर्यंत हे लेटर्स लिहून त्याचे हे साऊंड लर्न करायचे आहेत. हे साऊंड आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जसं की डी लेटर असेल तर डी म्हणायचं नाही आहे, त्याला उच्चार करणार आहात तुम्ही ड. म्हणजे तुम्हाला तो शब्द जो आहे त्याचं स्पेलिंग लिहिताना पण मदत होणार आहे. म्हणजे ABCD आणि त्याचे हे साऊंड तुम्हाला लर्न करायचे आहेत. Fसाठी येईल फ, G ग किंवा ज, Hसाठी ह साऊंड असेल, Jसाठी ज, आणि याच प्रकारे हे सर्व साऊंड आहेत. ओके. त्याचबरोबर तुम्हाला हे जोड शब्द सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. ओके. जसं की BL ब्ल, 2 कॉन्सनंट जर एकत्र आले तर त्याचा जोड शब्द तयार होत असतो. आणि 2 कॉन्सनंट जेव्हा जवळ येतात त्यावेळेस पहिला शब्द हा अर्धा लिहायचा असतो आणि दुसरा जो शब्द आहे त्याचा उच्चार पूर्ण लिहायचा असतो. जसं की बघा इथं BL ब्ल. तर B आणि L हे कॉन्सनंट आहेत. तुम्हाला माहितीच आहे की 5 स्वर आहेत A to Z मध्ये, A, E, I, O आणि U. हे 5 स्वर आहेत, वॉवल आहेत. आणि हे सोडून बाकीचे जे लेटर्स आहेत तर ते आपले कॉन्सनंट आहेत. म्हणून जोड शब्द केव्हा तयार होतो तर कॉन्सनंट प्लस कॉन्सनंट आला की जोड शब्द बनतो. कसा? B आणि L हे 2 कॉन्सनंट आहेत. मग याचा जोड शब्द कसा तयार होतो तर पहिलं लेटर अर्ध लिहायचं आणि दुसरं लेटर पूर्ण लिहायचं, म्हणजे त्याचा जोड शब्द तयार होतो ब्ल. जसं की फॉर एक्झाम्पल ब्लॅक, FL फ्ल, SM स्म. आता हे जे सर्व मी जोड शब्द दिलेत, जसे की इकडे काही मी आर कंट्रोल्ड वर्ड दाखवलेले आहेत, म्हणजे ज्याच्यात आरचा उच्चार असतो आणि तो तीव्रतेनं जाणवतो. TR ट्र, DR ड्र, BR ब्र, GR ग्र. सो हे जोड शब्द आणि असे आणि अजूनही यासारखे जे काही जोड शब्द एकत्र येतात ते मुलांना भरपूर त्याची प्रॅक्टिस करून घेणं गरजेचं असतं, कारण यावरून तुम्हाला स्पेलिंग ॲटोमॅटिक तयार करता येणार आहे, जी मी आत्ता मेथड सांगणार आहे. ओके. त्यानंतर काही सायलेंट लेटर्स आहेत. हे सायलेंट लेटर्स पण आपल्याला
लक्षात ठेवायचे आहेत की वॉक याच्यामध्ये एलचा उच्चार होणार नाही आहे, टॉकमध्ये एलचा उच्चार होणार नाही, जसं की ऑनेस्ट यामध्ये एचचा उच्चार होणार नाही, कारण हे जे लेटर्स आहेत ह्याला म्हणतो आपण सायलेंट लेटर्स. सो असे काही सायलेंट लेटर्स आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत. ओके. सो सपोज आता प्राथमिक लेवलवर तर फक्त जोडशब्द आणि व्यंजनांचे उच्चार आणि स्वरांचे उच्चार ह्या गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला हे भरपूर सारे शब्द पाठ करता येणार आहेत. चला शिकूया ती मेथड. तर बघा आता, जसं बघा आता मी इथे आजचे जे शब्द दिलेले आहेत ते आहेत आयशी संबंधित. ओके. आय, लेटर आय, ज्याचा उच्चार आहे ई. ओके. लेटर आय ज्याचा उच्चार आहे ई. शॉर्ट वॉवल साऊंड ज्याचा उच्चार आहे ई. सो ई उच्चाराचे मी तुम्हाला सर्व शब्द, आता तुम्ही पाठ करत असताना कसं करणार आहात, तो कुठल्याही एका सेम उच्चाराचे शब्द आपण जर घेतले तर आपल्याला पाठ करावे लागत नाहीत. आता पॅरेंट्सनी काय करायचं आहे, तर पहिला जो एक शब्द आहे LIP, लिप, लिप म्हणजे ओठ, तुमचा पाल्य हा कितीही लहान मोठा असू द्या, तुम्ही पहिला एक शब्द व्यवस्थित लर्न करून घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये त्याला जो काही वॉवेल आहे त्याचा नीट उच्चार कळेल. ओके. जसं की LIP, लीप, LIP, LIP, लीप. सो हा नीट लर्न करून घ्या. त्याला सांगा आयचा उच्चार ई म्हणजे वेलांटी असा होतो. सो वेलांटीच्या उच्चाराचे हे शब्द आहेत. सो लीप, लीप, लिप म्हणजे ओठ. तुमची मुलं कोणत्या क्लासमध्ये आहेत त्याच्यानुसार त्यांच्याकडनं हे शब्दाचे अर्थ पाठ करून घ्यायचे का नाही हे तुम्ही ठरवू शकता. खूप मुलं लहान असतील तर त्यांना हे उच्चार देऊ पण नका. त्यांना फक्त रीडिंग करायला जर शिकवायचं असेल तर फक्त अशा पद्धतीनं त्यांच्याकडनं वाचन करून घ्यायचं आहे. ओके. जर समजा तुमची मुलं 3री-4थीचे असतील, त्यांना मराठी पण छान वाचता येत असेल आणि त्यांना पाठांतर पण आवश्यक असेल तर हे शब्द त्यांना अर्थासहित पाठ करून घ्यावेत, जेणेकरून की मुलांचा शब्दसाठा वाढतो. सो बघा आता जर लीप, तर आता शक्यतोवर सारखे सारखे शब्द मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पण असेच द्या. मुलांना लीप पाठ करून घेतलं की त्यानंतर मुलांना हा उच्चार द्या डीप. ते याच पद्धतीनं बरोबर जर त्यांना आत्ता मी दाखवलेले हे सर्व साऊंड जर मुलांना हे पाठ असतील, याचे हे साऊंड, आता डीप, मी डीप शब्द दिला आहे तर डीपसाठी सो डी उच्चार मी दिलेला आहे, ड साठी डी येतं, हे त्याला जर समजलं तर तो नक्कीच स्पेलिंग लिहू शकेल. बघा डी प. सो डी साठी त्याला पाठ असेल उच्चार तर तो लिहिल डी साठी डी, सॉरी ड साठी डी. त्यानंतर ही वेलांटी आहे, त्याला सांगा वेलांटीसाठी आय लिहायचे. सो उच्चार झाला डी आणि प साठी पी. सो बघा तुमचं स्पेलिंग तयार होईल डीप. राईट. त्याच पद्धतीनं मुलांना हा उच्चार द्या सीप आणि मग त्याला सांगा तू लिहून पहा बरं स्पेलिंग. ते लिहितील सीप. सो स साठी ते लिहितील यस. त्यानंतर वेलांटी आणि उच्चार आहे ई सी. सो सी उच्चारासाठी आय लिहायचे, प साठी लिहितील ते पी. सो अशा पद्धतीनं जर त्यांना साऊंड पाठ असतील तर ते या पद्धतीनं सीप ॲटोमॅटिक लिहितील. त्यानंतर त्यांना आता फिग हा एक नवीन शब्द आला, म्हणजे प शेवटी साऊंडचे मी 3 शब्द दाखवले. त्यानंतर ग साऊंडचे बघा, जसं की फी ग. मग हा एक शब्द वाटल्यास पाठ करून घ्या जर खूप लहान मुलं असतील. ठीक आहे. सो प्ले ग्रुपला, फर्स्टला, LKG UKGला असतील तर फिग पाठ करून घ्या FIG, फी ग. मग फिगच्या नंतर शेवटी ग ग साऊंड असणारेच शब्द आहेत बिग, डिग, विग, जिग, रिग. सो मुलं हे सहज लिहितील. ओके. त्यांना एकदा का कळालं की FIG फी ग याच्यामध्ये IG आहे, सो एकच साऊंड चेंज करायचा आहे बी ग, डी ग. सो ॲटोमॅटिक या पद्धतीनं मुलं जे आहेत वाचू पण शकतील आणि स्पेलिंग लिहू पण शकतील. बघा फक्त पाठ म्हणजे वाचताच यायचं आहे का, तर वाचण्यासाठी तर हे खूपच हेल्पफुल आहे, परंतु इथे शब्द पण ॲटोमॅटिक पाठ होणार आहेत. सो हे झाले काही शब्द ज्यांचा उच्चार, काही ठराविक शब्द. त्यानंतर आणखी काही शब्द मी तुम्हाला दाखवते, जसं की सपोज ट शेवटी साऊंड असणारे आहेत बी ट. सीट, किट, फिट, पीट. मुलं सहज लिहायला लागतील. तुम्ही जर त्यांना अशा प्रकारे उच्चार दिला, एकच स्पेलिंग लिहून दाखवा बी ट, BIT, बीट.
नंतर सीट लिहायला सांगा, त्यांना किट लिहायला सांगा. हे सर्व लेटर्स उच्चार जर त्यांना पाठ असतील, साऊंड जर पाठ असतील तर तुमची मुलं फटाफट लिहितील. ओके, म्हणजे बघा ते लिहू पण शकणार आहेत, म्हणजेच त्यांना त्याचं स्पेलिंग ॲटोमॅटिक पाठ होणार आहे. त्यांना पाठांतर करण्याची गरजच नाही. म्हणून मी सांगते की याच मेथडनी शब्द पाठ करून घ्यावेत. त्यासाठी तुमच्याकडे शब्दसाठा असणं मात्र गरजेचं आहे. त्यासाठी मी आहेच. मी तुम्हाला अशा प्रकारचे वेळोवेळी शब्द देण्याचा प्रयत्न करणारच आहे. यापूर्वीचा पण असा आपण एक व्हिडिओ तयार केला होता की ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जगातील वर्ल्ड बेस्ट मेथड, त्यामध्ये पण मी तुम्हाला घेऊन आले होते आणि त्यातही मी तुम्हाला AIचे शब्द दिले होते. तो व्हिडिओ जर पाहिलेला नसेल तर तो जरूर पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्याची जरूर टाकेलच. सो अशा पद्धतीनं बीन, विन, टीन असे शब्द मुलांकडनं करून घ्या. हे सर्व 3 लेटर वर्ड्स आहेत. आता 4 लेटर वर्ड्स. आता 4 लेटर वर्ड्स घेत असताना बघा मुलांना शब्दाचे स्पेलिंग कशा पद्धतीनं लिहायचे, विशेष करून जोड शब्द हे मुलांना जरूर दाखवून द्या. जसं की बघा जीसाठी येईल ग, ई म्हणजे ह्याची वेलांटी द्यायची आहे, विशेष करून पहिली GI गी. आता F आणि T हे 2 कॉन्सनंट एकत्र आलेले आहेत. सो तुम्हाला माहिती आहे, मुलांना पण शिकवा, 2 कॉन्सनंट एकत्र आले तर जोड शब्द तयार होतो आणि जोड शब्दामध्ये पहिला कॉन्सनंट अर्धा लिहायचा असतो. सो हा लेटर आपण अर्धा लिहूया, पूर्ण लिहायचं नाही. त्याच्यानंतर हे जे लेटर आहे याचा साऊंड लिहायचा आहे. टीचा साऊंड ट, गिफ्ट. ओके, सो या पद्धतीनं मुलांचे जोड शब्द पण पक्के होतील आणि 4 लेटर वर्ड्स ते ॲटोमॅटिक तयार करतील. गिफ्ट. खूप लहान मुलं असतील, त्यांना उच्चार करता येत नसेल तर असे जोड शब्द 2-4 वेळेला त्यांना म्हणून दाखवावे लागतात. त्यांना ते डबल रिपीट करायला सांगा, जेणेकरून की त्यांचे हे उच्चार जसं की गिफ्ट, फ्ट 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 हे म्हणायला मुलांना हार्ड जातं. जर लहान असतील तर त्यांनाही जरूर म्हणून दाखवा आणि त्यांनाही म्हणायला लावा. त्यानंतर बघा याच पद्धतीनं लिफ्ट मुलं सहज तयार करतील. अरिंग, अरिंग. हा पण मुलांना बऱ्याच वेळेस ग आणि न आणि ग हा साऊंड जो असतो तो मुलांना थोडासा अवघड जातो. सो मुलांना नीट समजावून सांगा. RI, री, न, एनसाठी आपण या पद्धतीनं अनुस्वार काढतो, म्हणजे तो न असतो आपला आणि त्यानंतर ग, रिंग. ओके, सो मुलांना थोडंसं नीट समजावून सांगा की हा अनुस्वार जो आहे तो हा N लेटरसाठी असतो. तसाच हिंट, लिंक, किंग, मिल्क मुलांना म्हणायला पण हार्ड जातो. लक. ओके, मिल्क. सो म्हणा आणि त्याला रिपीट करायला सांगा. मिनी. बघा हे शब्द 4 अक्षराचे जरी असतील तरी तुमची मुलं नक्कीच याच पद्धतीनं जा. तुम्ही त्यांच्यासोबत त्याला हिंट शब्द सांगा, लिहायला लावा. ते नक्कीच तुमचं या शब्दाचं स्पेलिंग लिहून दाखवतील. ओके, सो अशा पद्धतीनं हे 4 लेटर वर्ड्स तुम्ही मुलांकडनं तयार करून घ्यायचे आहेत. ॲटोमॅटिक मुलं तयार करतात. तुम्ही नुसते उच्चार अशा पद्धतीनं द्या आणि त्यांना सांगा स्पेलिंग तयार करून दाखव बरं बाळा, सर ते नक्की करून दाखवतील. ओके, फक्त आवश्यकता आहे ती साऊंड व्यवस्थित पाठ करून घेतले पाहिजेत आणि जोड शब्द शिकवले पाहिजेत. त्यानंतर बघा आता तुम्ही म्हणाल छोटे छोटे शब्द तयार होतात का, या पद्धतीनं पाठ करता येतात का? तर कितीही मोठे जरी असतील तरीसुद्धा तुम्ही ते शब्द करू शकता. जसं की बघा इथं चिल. मुलांना फक्त आवश्यकता आहे च साऊंड कळायला पाहिजे आणि च साठी CH येतं हे त्यांना पाठ पाहिजे. ओके, सो या अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमधनं मी तुम्हाला हे सर्व साऊंड जे आहेत, जे दिसतात तसे नसतात असे जे शब्द आहेत, जसं की CH, SH, TH, थ हे शब्द जे आहेत तर त्याचे स्पेलिंग जे आहेत ते मुलांना जरूर सांगायचे आहेत. जसं की बघा CH, च, SH असेल तर तो श असतो, TH असेल तर तो थ असतो. ओके, सो असे हे जे शब्द आहेत तर ते शब्द मुलांना जरूर समजावून सांगायचे आहेत. राईट. त्यानंतर हे सहज शब्द ते तयार करू शकतील. जिथे अडतील तिथे तुम्ही त्याला हेल्प करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे अशा प्रकारे आपण जो उच्चाराचे जे घेतलेले आहेत आपण या अगोदरचे ते तुमच्याकडे नक्कीच असतील किंवा व्हिडिओमध्ये पण असतील. तर मी तर तुम्हाला सांगितलं वेळोवेळी की तुम्ही नोट्स काढत चला. नोट्स काढायच्या म्हणजे काय, पालकांनी प्रश्न विचारला की नोट्स कशा काढायच्या, तर नोट्स काढायच्या म्हणजे काय, मी जे तुम्हाला व्हिडिओ दाखवते आहे तर ते प्रत्येक व्हिडिओ सिरियली पहा.
व्हिडिओ कसे पाहायचे आहेत त्यावर पण मी व्हिडिओ केलेला आहे. खूप जणांना व्हिडिओ कळत नाही आहेत पाहायचे. सो ते व्हिडिओ पहा नीट आणि हे जे सर्व भाग असतो दिलेला त्या व्हिडिओमध्ये तो लिहून काढायचा आहे. सो तुम्ही जर लिहून काढलात ना तर समजून घेत लिहित चला, म्हणजे तुमचे खूप खूप लवकर आणि खूप पटकन तुम्हाला एखादी गोष्ट आत्मसात होते. सो बघा, चील. सो ची ल, च साठी CH, ची ई साऊंड आहे आय आणि ल. तर तुम्हाला माहिती आहे की शेवटी जर फ्लॉसचा रूल असेल तर फ साऊंड असेल, ल साऊंड असेल है ना, एस साऊंड असेल, स साऊंड असेल, तर त्यावेळेस आपण शेवटचं लेटर डबल लिहित असतो. सो हा पण रूल महत्त्वाचा आहे. मुलांना तो जरूर सांगा की चिलमध्ये एकच एल लिहायचं नाही बाळा. शेवटी जर एल आलेला असेल, ल उच्चार आलेला असेल, शेवटी ल, ठीक आहे. आणि हा 3 अक्षरीच म्हणू शकतो शब्द आपण, कारण च हा एकच साऊंड आहे, च, ई आणि ल, ठीक आहे. म्हणजे 2 कॉन्सोनंटच्या मध्ये एक वॉवल आहे, तेव्हा अशा वेळेस हा 3 लेटर वर्ड सुद्धा म्हणू शकता तुम्ही. तर मग इथे आपल्याला हा एल डबल लिहावा लागतो, कारण शेवटी लचा उच्चार आहे. सो लचा उच्चार शेवटी असेल तर ते लेटर मुलांना डबल लिहायला सांगा. त्यानंतर चिक, CHI, चिक, क साठी इथे मुलांना सांगा की CK वर्ड लिहावा लागतो. ह्याचे रूल्स आहेत, पण ते मुलांना सांगत बसण्याची गरज नाही. त्यांना फक्त सांगा की इथे नुसता के लिहायचा नाही किंवा नुसता सी लिहायचा नाही. लक्षात ठेवा, शेवटी फक्त सी येतच नाही. बहुतेक शब्दांमध्ये शेवटी सी येत नाही. सो त्यावेळेस तुम्हाला CK शब्द लिहावा लागतो. देन स्विंग, स्व हा जोड शब्द आहे. मुलांना सांगा स व स्व 2 कॉन्सोनंट जवळ आले. स्विंग, क्रिस्प, थिंक, ब्रिंग. बघा, हा आर कंट्रोल्ड वर्ड आहेत हे, BR हे मुलांना थोडेसे हार्ड जातात. सो ते त्यांना नीट समजावून सांगा. ट्विस्ट, मी यामध्ये भरपूर सारे असे शब्द घेतलेले आहेत की जे थोडेसे मुलांना हार्ड पण वाटतात. म्हणजे सोप्याकडून आपण अवघडाकडे आलेलो आहोत. म्हणजे तुमची मुलं केवळ ही लहानच असतील तर हे उपयोगाला येणार नाहीत, तर ते 7वी 8वीला जरी असतील आणि ते बेसिक भाग शिकत असतील, इंग्रजी वाचायला शिकत असतील, तर त्यांना हे सर्व शब्द जे आहेत तर ते ॲडव्हान्स लेवलचे आहेत. म्हणजे याच्यात जोडशब्द आहेत, तर त्यावरून त्यांना ते जोडशब्दाचे स्पेलिंग कसे बनवायचे आणि वाचायचे कसे हे पण त्यांना कळेल. सो ट्व, सो हा वाचायचा असतो ट्व. त्यानंतर आय आहे, म्हणजे याला वेलांटी द्यायची. स्ट, ST, स्ट. सो अर्धा लिहायचा, ट पूर्ण लिहायचा. सो याच मेथडनी हे सर्व शब्द जे आहेत ते मुलांकडनं तुम्हाला तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला वाटेल की मॅडम तुम्हाला सांगायला तर खूप वेळ लागतोय, पण जेव्हा तुम्ही हे मुलांकडनं तयार करून घ्याल त्यावेळेस पहा 5 ते 10 मिनिटांमध्ये ते एवढे शब्द करतील. ॲक्च्युअल तुम्ही जर पाठांतर करायला लावलं, त्याला घोकमपट्टी करायला लावली, तर त्यांचे 5 मिनिटात 10 मिनिटामध्ये 5 शब्दसुद्धा पटकन पाठ होत नाहीत आणि पुन्हा ते विसरले जातात. त्यामुळे ही मेथड जी आहे ती खरंच जगातली बेस्ट मेथड आहे. मी तर हीच मेथड प्रिफर करते. मुलांना ज्यावेळेस शब्दपाठ करायला सांगायचे असतात, द्यायचे असतात, तेव्हा हीच मेथड फॉलो करा असं मी पॅरेंटला रिक्वेस्ट करून सांगते की हीच मेथड फॉलो करा. आणि याच्यानंतर अशाच प्रकारचे शब्द मी तुमच्यासाठी जरूर देण्याचा प्रयत्न करेल, कारण रिक्वेस्ट खूप आहेत की मॅडम जी वर्ल्ड बेस्ट मेथड सांगितली त्याच्यावरचे शब्द एका उच्चाराचे आम्हाला जरूर द्या कलेक्शनमध्ये, जेणेकरून आम्ही मुलांकडनं ते तयार करून घेऊ शकतो. सो माझा हेतू एकच आहे पॅरेंट्स आणि स्टुडंट्स, की तुम्हाला घरी बसल्या बसल्या शिकता यावं, तुमचे पैसे वेस्ट न जाता मुलांना, पालकांना आपल्या लहान मुलांना घरी शिकवता यावं. मराठी मीडियमच्या मुलांना इंग्रजी वाचन येत नाही तर ते मुलांना जमावं, हा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडत असेल लाईक जरूर करा आणि तुमच्यासारख्या इतरांना ज्यांना गरज आहे इंग्रजी वाचन शिकण्याची त्यांना जरूर शेअर करा. सो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओत जर तुम्हाला अजूनही अशा प्रकारचे शब्द पाहिजे असतील तर मला जरूर कमेंट करून सांगा. सो मी अशा प्रकारचे शब्द आणखीही तुमच्यासाठी एक सेम उच्चाराचे मी तुम्हाला भरपूर सारे शब्द देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून घ्या, जेणेकरून तुम्हाला वेळेवर व्हिडिओ मिळतील. बरेचसे पॅरेंट्स म्हणतात आम्हाला व्हिडिओ मिळत नाहीत, तर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल.
सो सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला व्हिडिओ मिळेल, नोटिफिकेशन तुम्हाला जरूर मिळेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.